नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांचे समाजसुधारक या गटावर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वांनी लक्ष द्यायचे आणि प्रश्न बघायचे. ठीक आहे. प्रश्न पहिला, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? पर्याय ए बाळशास्त्री जांभेकर, बी ताराबाई शिंदे, सी बाबा पदमनजी, डी गोपाळ गणेश आगरकर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी बाबा पदमनजी. प्रश्न क्रमांक 2, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय ए शिक्षक दिन, बी महिला दिन, सी स्त्रीमुक्ती दिन, डी हुंडाबंदी दिन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी स्त्रीमुक्ती दिन. प्रश्न क्रमांक 3, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ए ब्राह्मो समाज, बी प्रार्थना समाज, सी सत्यशोधक समाज, डी आर्य समाज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? याचे पर्याय आहेत ए महात्मा फुले, बी गोपाळ गणेश आगरकर, सी विनोबा भावे, डी गोपाळ हरी देशमुख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 5, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय ए महात्मा फुले, बी दयानंद सरस्वती, सी बाळशास्त्री जांभेकर, डी विष्णुबुवा ब्रह्मचारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रश्न क्रमांक 6, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे? पर्याय ए लोकमान्य टिळक, बी लोकहितवादी, सी गोपाळ गणेश आगरकर, डी भाऊ महाजन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी भाऊ महाजन. प्रश्न क्रमांक 7, मराठी वृत्तपत्राचे जनक असे कोणाला म्हणतात? याचे पर्याय आहेत पर्याय ए दादोबा पांडुरंग तरखडकर, बी गोपाळ गणेश आगरकर, सी बाळशास्त्री जांभेकर, डी लोकमान्य टिळक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 8, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय ए फिरोजशाह मेहता, बी दादाभाई नौरोजी, सी जगन्नाथ शंकर सेठ, डी बेहरामजी मलबारी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी जगन्नाथ शंकर सेठ. प्रश्न क्रमांक 9, संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? पर्याय ए विनोबा भावे, बी महात्मा गांधी, सी लाल बहादूर शास्त्री, डी विनायक दामोदर सावरकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 10, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? याचे पर्याय आहेत ए ताराबाई शिंदे, बी सावित्रीबाई फुले, सी आनंदीबाई जोशी, डी पंडिता रमाबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 11, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? पर्याय ए गोपाळकृष्ण गोखले, बी महर्षी कर्वे, सी कर्मवीर भाऊराव पाटील, डी छत्रपती शाहू महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 12, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? याचे पर्याय आहेत ए सुधारक, बी प्रभाकर, सी दर्पण, डी मराठा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी दर्पण. प्रश्न क्रमांक 13, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले आहे? याचे पर्याय आहेत ए महात्मा गांधी, बी गोपाळ गणेश आगरकर, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 14, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय ए महात्मा फुले, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 15, वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? याचे पर्याय आहेत ए संत तुकाराम, बी संत ज्ञानेश्वर, सी छत्रपती शिवाजी महाराज, डी संत नामदेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 16, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय ए महर्षी कर्वे, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी यशवंतराव चव्हाण, डी पंजाबराव देशमुख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 17, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय ए न्यायमूर्ती रांडे, बी रँगलर परांजपे, सी महर्षी कर्वे, डी नानाशंकर शेठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 18, भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? याचे पर्याय आहेत पर्याय ए महर्षी कर्वे, बी महात्मा फुले, सी पंजाबराव देशमुख, डी महात्मा गांधी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पंजाबराव देशमुख. प्रश्न क्रमांक 19, महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? पर्याय आहेत ए जे.एस. मिल, बी मार्टिन लुथर, सी लॉर्ड कर्जन, डी थॉमस पेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 20, वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? पर्याय ए गोपाळ गणेश आगरकर, बी बाळशास्त्री जांभेकर, सी शाहू महाराज, डी महात्मा फुले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 21, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट या शब्दात टिंबटिंब यांनी नानाशंकर शेठ यांचा गौरव केला. पर्याय ए दादोबा पांडुरंग, बी लोकमान्य टिळक, सी आचार्य अत्रे, डी महर्षी कर्वे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी आचार्य अत्रे. प्रश्न क्रमांक 22, सरकारच्या वतीने अक्कलकोटचे युवराज यांचे शिक्षक म्हणून टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचे पर्याय आहेत ए विनोबा भावे, बी गोपाळ गणेश आगरकर, सी न्यायमूर्ती रांडे, डी बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 23, महर्षी कर्वे यांच्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे टिंबटिंब देशातील महिला विद्यापीठाची प्रेरणा होती. ए इंग्लंड, बी जपान, सी अमेरिका, डी नेपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जपान. प्रश्न क्रमांक 24, लोकमान्य टिळक हे टिंबटिंब या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते. याचे पर्याय आहेत पर्याय ए केसरी, बी प्रभाकर, सी मराठा, डी दर्पण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी मराठा. प्रश्न क्रमांक 25, जिवंतपणी स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा पाहणारे टिंबटिंब एकमेव समाजसुधारक होते. याचे पर्याय आहेत ए विनोबा भावे, बी लोकमान्य टिळक, सी गोपाळ गणेश आगरकर, डी महात्मा फुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी गोपाळ गणेश आगरकर. शेवटचा प्रश्न, समिधा हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? चे पर्याय आहेत सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, साधनाताई आमटे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी विचारपूर्वक कमेंट्स करायचं आहे आणि सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.